लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते असे म्हणून तिने वैभव लक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभव लक्ष्मी व्रत असे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झाले, पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले पाहिजे, तरच त्याचं फळ मिळतं. सोन्याच्या दागिन्यांची पूजा करूनच जर आपले फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्यांची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले पाहिजे, तरच वैभव लक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाऱ्यानं स्वच्छ स्नान करून कपडे घालायचे. मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप करायचा. कुणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळेस हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावं. समोर एक पाट ठेवावा, त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची वस्तू ठेवावी आणि तीही नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मी माता श्रीयंत्रानंच संतुष्ट होते, तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्यानं प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी माताच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल व्हावे. सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी. ती बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरण